नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीचे वेध तुम्हालाही लागलेत ना? पण त्या फटाके, कंदील सगळ्याची रेलचेल खरेदी तुमच्या घरी मला वाटतं सुरू झाली असेल आणि मलाही तितकाच उत्साह अर्थातच संचारलेला आहे. भले मी स्टुडिओत का होईना बसलेले असले तरी सुद्धा दिवाळी नेमकी कशी साजरी करावी याबद्दल मलाही जास्त उत्सुकता आणि त्याबद्दलच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी आज तुम्हाला सगळ्यांना भेटवणार आहे वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांना. सर नमस्कार. ओम साईराम. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये मनापासून स्वागत. ओम साईराम. बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली, दिवाळीच्या निमित्ताने का होईना, त्याबद्दल सगळ्यात आधी पहिले तुम्हाला धन्यवाद देते आणि आता पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विषय हाच आहे, दिवाळी नेमकी कशी साजरी करायची आणि त्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतीलच. माझ्याप्रमाणे मी तर भरपूर प्रश्न विचारणारच आहे सरांना. तुमच्याही मनात प्रश्न असतील, शंका असतील तर त्यासाठी आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या 6684333333. मी थेट आता सरांकडेच जाणार आहे. सर, सगळ्यात आधी पहिला प्रश्न, दिवाळी किंवा दीपावली म्हणजे नेमकं काय? जोपर्यंत आपण सद्गुरू साईनाथांचं स्मरण करणार नाही तोपर्यंत त्या दिवाळीला काहीच अर्थ नाही. दीपावली मनाए सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी. 100 वर्षापूर्वी हा एक महात्मा या भारत देशातल्या शिर्डी भूमीमध्ये होऊन गेला आणि अक्षरशः पाण्याने दिवे पेटवले आणि लक्ष्मीचं साक्षात दर्शन शिर्डीकरांना त्यांनी घडवलं. अशा या महात्म्याला दीपावलीचा हा विशेष भाग त्याच्या चरणी सादर अर्पण करतो आणि तुम्हा सगळ्यांना ही दीपावली सुख समृद्धीची, यशाची, संततीची, संपत्तीची, आरोग्याची आणि आपल्या सर्व मनोवांछित इच्छा, मनोवांछित घटना पूर्ण होत असा आशीर्वाद सद्गुरू साईनाथांकडून तुमच्यासाठी देऊन माझ्या वैयक्तिक शुभेच्छा आणि आनंदी वास्तूच्या वतीने आपल्याला असंख्य शुभेच्छा देतो. दीपावली एक उत्साहाचं वातावरण, एकंदरीतच वातावरणामध्ये पसरलेली गुलाबी थंडी, त्याचबरोबर सुंदर सुंदर उगवलेली फुलं, रानताटवे आणि वातावरणातला एक प्रकारचा एक सुवास. दीपावली ह्या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर दीप आणि आवली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग लावण्याची वेळ, रांग लावण्याचे दिवस म्हणजेच दीपावली. महादीप कसला? हा दीप ज्ञानाचा, हा दीप प्रेमाचा, हा दीप स्नेहाचा, हा दीप एकात्मतेचा आणि हा दीप भक्तीचा, हा दीप वैराग्याचा. अशा असंख्य रूपांनी हा दीप आपण आपल्या घरामध्ये आवली रांगेच्या स्वरूपामध्ये लावून साजरा करू शकतो. दीपावली अर्थातच दिवाळी ह्या सणाच्या मागची जी संकल्पना आहे ही अत्यंत प्राचीन अशी संकल्पना आहे. परंतु दिवाळी साजरी करत असताना आपण ती सुरक्षित साजरी करणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही दिवे लावा, 7 ठिकाणी दिवे लावा, दरवाजात दिवे लावा, अंगणात दिवे लावा, खिडकीत दिवे लावा. पण हे करत असताना ती दिवाळी आपली सुरक्षित कशी होईल ते पाहणं गरजेचं आहे. तुमचे पडदे, तुमचे कपडे, त्या सगळ्या धामधुमीमध्ये कुठेही दुर्घटना होणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. अगदी खरं आहे. तर अशी ही दिवाळी, पूर्वीच्या काळी ह्या दीपाची पूजा का करायची? तर याला थोडासा नैसर्गिक आपण आधार घेतला तर एक गोष्ट अशी लक्षात येते की आता लवकर अंधार पडायला लागला. बरोबर. दिवाळीमध्ये आता आपण पाहतो की आता हळूहळू दिवस जो आहे तो छोटा छोटा होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. आता पूर्वीच्या काळी आता सारख्या काही लाईट्स नव्हत्या, त्यामुळे पूर्वी फक्त दिव्यांवरतीच माणूस अवलंबून असायचा. टेंबे असतील, मशाली असतील, दिवे असतील, मग ते घरातले सगळे दिवे साफ करायचे आणि मग त्याच्यामध्ये तेल पाणी करायचं आणि मग त्या दिव्यांना प्रज्वलित, या अंधाराचा नायनाट करण्यासाठी प्रज्वलित करण्यापूर्वी त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता म्हणून त्यांची पूजा करायची लक्ष्मी समजून. अगदी खरं. आणि म्हणून ही संकल्पना सुरुवात झाली ही त्या काळच्या स्थलकाल आणि भौगोलिक सापेक्ष स्थितीला अनुकूल करण्यासाठी. एक तर पाऊस पडलेला असतो, गवत वाढलेलं असतं, सगळीकडे थंडीचं वातावरण असतं आणि एकंदरीत थंडीच्या काळामध्ये खूप छान झोप लागते. घरामध्ये किडूक मिडूक आपण म्हणतो खेडेगावामध्ये, म्हणजे जनावरं, विंचू वगैरे ह्या गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून आपल्या घराच्या भोवती रांगोळी काढलेली असावी, आपल्या घराभोवती दिवे असावेत की जेणेकरून आपल्याला त्या धोक्यांपासून सावध होता येईल आणि आपलं घर जास्तीत जास्त उजळलं जाईल. अगदी खरं. याच्या मागे संकल्पना ही भौगोलिक आणि त्यावेळच्या सलकाल सापेक्ष परिस्थितीला अनुकूल अशीच होती आणि म्हणूनच त्याला धर्माचा आधार देऊन 7 दिवसांची दिवाळी किंवा जसे जसे योग येतील तशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची प्रथा आपल्यामध्ये आलेली. निश्चितपणे
प्राचीन परंपरा निश्चितच लाभलेली असणार दिवाळीला, ती सुद्धा मला जाणून घ्यायची, पण त्याआधी एक फोन घेऊया. नाशिकहून शेखर बोलतायत. बोला शेखर, तुमचा प्रश्न विचारा. कोण बोलतोय? शेखर म्हणून. हा बोला. बोला. हा माझा प्रश्न आहे. जन्मतारीख 14/9/54. हा, सोलापूर, रात्री 8:45. प्रश्न काय? माझा प्रश्न घराविषयी आहे हा, की माझ्या जागेचा व्यवहार केव्हा होईल. प्लॉट आहे माझा बरं नाशिकमध्ये, चांगल्या एरियामध्ये. बरं तर त्याचा विक्री केव्हा होईल? बरं, मला एक सांगा की किती दिवसापासून याची विक्री करायचा प्रयत्न करताय? मी 2 वर्ष झाले सर प्रयत्न करतोय. पण आवाच्या सवा किंमत नाही ना सांगत आहे तुम्ही? अजिबात नाही. उलट मंदीमुळे लोक काही मागतायत, अशी परिस्थिती आहे. बरं. आणि त्याच्या अनुषंगाने दुसरा पण माझा प्रश्न आहे सर, विचारू? हा बोला. की व्यवसायात मला म्हणावं असं काही हे नाहीये. बरं, तुमची जन्म वेळ काय म्हटलं? रात्री 8:45 सोलापूर. अच्छा. आणि साधारणपणे 4/2/54 सांगितलं तुम्ही ना? 14/9/54. 14/9 का? हा, 14/9/54. अच्छा. जन्मवार मंगळवार आहे का तुमचा? हो सर, करेक्ट. बर. अच्छा, जागेचा व्यवहार होण्यासाठी मी नेहमी एक उपाय सांगत असतो की त्या जागेमध्ये शनिवारी रात्री 12 वाजता कोरफडीचं पान एका रद्दी कागदावरती ठेवायचं. त्याला हळदी कुंकू दिवा उदबत्ती दाखवायची, साखरेचा नैवेद्य दाखवायचा. त्या कोरफडीच्या पानाला हात जोडून प्रार्थना करायची आणि विनंती करायची की या वास्तूतले काही दोष असतील तर ते दूर होऊ देत आणि ही वास्तू योग्य किमतीला विकली जाऊ दे. हा एक शनिवारी प्रयोग करून पहा. त्यानंतर पुढचे 2 शनिवार म्हणजे 3 शनिवार केले तरी चालतील, पण एका शनिवारमध्येच तुम्हाला खूप चांगला अनुभव यायला सुरुवात होईल. राहिला प्रश्न तुम्हाला यशा संदर्भातला जो होता, एकंदरीत पत्रिका पाहिली तर मीन रास आणि रेवती नक्षत्र आहे. मीन राशींची लोक ही चंचल असतात आणि मुळामध्ये मीन राशींच्या मंडळींच्या आयुष्याची सुरुवातच मुळामध्ये 40 नंतर होते. आपल्यासाठी दत्तगुरूंची उपासना ही खूप उपकारक राहील. तुम्हाला मीन राशींच्या मंडळींनी दिवाळीमध्ये एक दिवा म्हणजे पणती ही दत्त मंदिरामध्ये जाऊन जरूर लावावी. कापसाची वात वाळताना ती खोबरेल तेलामध्ये भिजवावी. घोडे तेल किंवा तिळाचं तेल त्या दिव्यामध्ये ओतावं. एक गुंजेचं बी किंवा 5 गुंजेचे बी किंवा 7 गुंजेचे बी, विषम प्रमाणात गुंजेचे बी त्या दिव्यामध्ये टाकावेत आणि दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तापुढे तुम्ही तो दिवा लावावा. मीन राशींच्या मंडळींनी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही, त्यांना त्याचा चांगला अनुभव येईल. आणि त्याशिवाय तुमच्या जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना प्रार्थना करा. निश्चितच पुढच्या कार्यक्रमात मला तुम्ही निश्चितच सांगाल की तुमचं काम बऱ्यापैकी उरकत आलेलं आहे. निश्चितपणे सर, आता जसं त्यांना तुम्ही छान सोपा उपाय सांगितलाय, तसंच आता मला वाटतं की असे जसं अनेक उपाय आहेत आणि ते कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतच राहतील. मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे येणार आहे की दीपावली किंवा दिवाळी साजरी करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? प्राचीनतेच्या बाबतीत म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ज्यावेळेस समुद्र मंथनाचा विषय झाला, जेव्हा देवदानवांमध्ये महायुद्ध झाल्यानंतर समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधून जी वेगवेगळी रत्न आली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आले धन्वंतरी, मग लक्ष्मी, मग प्राजक्ता झाड वगैरे वगैरे अशी ती काही जी काही 14-17 काय रत्न असतील ती आली. याच्या मागे रूपकात्मक जरी काही भाग असला तरी सुद्धा दिवाळी साजरी करण्याची परंपरा ही पुराण काळापासून असल्याचं आपल्याला स्पष्टपणाने कळतं. कारण लक्ष्मी पूजन किंवा धन्वंतरी पूजन त्यांच्या जन्मानंतरच सुरू झालं आणि म्हणूनच ही प्राचीन परंपरा पुराणामध्ये फार प्राचीन काळापासून म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस मानवी